6वीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. गेल्या वेळेला आपण पोयम नंबर 2 म्हणजेच आपण प्रमाण हे शिकलो. समर्थ रामदास यांच्याबद्दल म्हणजे संतांबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. संत म्हणजे कोण आहेत मी तुम्हाला सांगितलं की देवानी जे उपदेश केलेले आहेत ते संतांनी आपल्यापर्यंत पोचवले. मतलब संत ने जो बोला, अच्छी अच्छी बातें बताई, उपदेश किए, कौन से मार्ग पे चलना है, कौन से नहीं चलना है, कहाँ जाना है, क्या करना है, जीवन में क्या करना है, लाइफ कैसे बितानी है, वो हमें संत ने बताई है. तो आज हम थर्ड लेसन लेंगे. आज आपण थर्ड लेसन घ्यायचा आहे, धडा घ्यायचा आहे. तो आहे गाडगे बाबा एक महान संत. आज आपण गाडगे बाबांबद्दल बोलूया. ते पण संतच होते. जसे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांचं जे कार्य होतं ते कार्य पुढे चालवण्याचं जे आहे ते संत गाडगे बाबांनी केलेलं आहे. तर मी धड्याला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला यावेळेला डिक्टेशन वर्ड्स देणार नाही आहे. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ ऑन कराल तेव्हा एक पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि मी जिथे जिथे तुम्हाला सांगेन की तुम्ही ती अंडरलाईन तो अंडरलाईन करायचा आहे आणि तो अंडरलाईन केलेला वर्ड जो आहे तो 5 टाइम्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. डेट घाला व्यवस्थित आणि लिहा. चला तर मग आपण सुरुवात करूया. लेसन नंबर 3, गाडगे बाबा एक महान संत. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. म्हणजे महाराष्ट्रात खूप असे संत होऊन गेले ज्यांनी चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. हा परंपरा जो वर्ड आहे तो तुम्ही अंडरलाईन करायचा आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आजही खंडित झालेली नाही. म्हणजे तेव्हापासून जे संत आपल्यासाठी होते ते कंटिन्युएशनमध्ये म्हणजे नंतरसुद्धा संतांनी जन्म घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे एक संत होऊन गेलेले आहेत. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज या आधुनिक संतांच्या मालिकेत यांचे नाव आजही घेतले जाते. म्हणजे ह्या दोन्ही संतांचं त्यांच्यानंतर नाव घेतलं जातं कारण ह्यांचं जे कार्य आहे ते त्यांच्यासारखं महान होतं, मोठं होतं. महान कार्य म्हणजे काम. आता बघूया आपण पुढे. संत स्वतःसाठी जगत नाहीत. स्वतःसाठीला अंडरलाईन करायचं आहे. जगत नाहीत म्हणजे स्वतःसाठी ते जगतच नाहीत. ते दुसऱ्यांना नेहमी उपदेश करतात आणि स्वतः चांगल्या गोष्टी वापरत नाहीत असं म्हणायला हरकत नाहीत. आणि लोकांना कसा एखाद्या गोष्टीचा फायदा होईल ते नेहमी बघत असत. परोपकारासाठी हे शरीर अशी त्यांची वृत्ती असे. परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे, दुसऱ्याला मदत करणे असं समजा. तर वृत्ती म्हणजे तो एक स्वभाव होता त्यांचा. वृत्तीला डॅश करून घ्या. जनजागरण हेच त्यांचे कार्य असते. जनजागरण म्हणजे लोकांमध्ये जागरूकता. म्हणजे लोकांचे थोडक्यात म्हणायला गेलं तर लोकांचे डोळे उघडणे. कारण पूर्वी असं असायचं ना की भोंदू बाबा आणि असे भरपूर लोकांना फसवणारी लोकंसुद्धा असायची आणि त्यांच्यापासून ह्यांना परावृत्त करणे, लोकांना परावृत्त करणे या वाईट लोकांपासून, या चोरांपासून. तर हे काम संतांचं नेहमीच आपण गणलं पाहिजे कारण ते एक चांगलं कार्य करत असत. इसवी सन 1876 साली 23 फेब्रुवारीला विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेडगावी एका परिटाच्या घरात त्यांचा जन्म झाला.
आता संत गाडगे बाबांबद्दल बोललं जातं आहे. तर त्यांचा जन्म कधी झाला बघा, 1800 सालाच्या उत्तरार्धात आहे, म्हणजे 1876ला आहे. आणि 23 फेब्रुवारीला त्यांचा जन्म विदर्भात झालेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी आहे आणि ते तालुका आणि शेडगावी एका परीटाच्या घरात त्यांचा जन्म आहे. परीट म्हणजे कोण, तर परीट म्हणजे धोबी. धोबी म्हणजे कपडे धोनेवाला. तो त्या परीटाच्या घरात, वो परीट के घर में उनका जन्म हुआ. घराण्याचा पिढ्यानपिढ्या परीटाचा व्यवसाय होता. आता परीटाचा त्याला डॅश करा. आणि व्यवसाय म्हणजे बिझनेस, व्यवसायाला सुद्धा डॅश करा. एकेकाळी खाऊन पिऊन सुखी असलेल्या या घरातील पुरुष मंडळींना दारूचे व्यसन लागले आणि घराची अगदी धुळधाण झाली. म्हणजेच काय की ह्यांच्या घरामध्ये खाऊन पिऊन सगळे सुखी होते, पण असं अचानक झालं की त्यांच्या घरात पुरुष मंडळी म्हणजे ह्यांचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील किंवा आणखीन काही काका मामा वगैरे असतील, तर त्यांच्या घरामध्ये दारूचं व्यसन, दारू पीने का ज़्यादा हो गया, उसके वजह से सब धूळधाण म्हणजे सगळी वाईट परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे सगळं जे संपत्ती होती ती संपली या दारूच्या व्यसनापायी. धुळधाणला डॅश करायचं आहे. अत्यंत गरिबीमुळे व्यसनापायी डेबूच्या वडिलांचा अंत झाला. आता डेबू हे त्यांचं पेट नाव आहे. तर त्यांच्या दारूपायी त्यांच्या वडिलांचा अंत झाला, म्हणजे निधन झालं, म्हणजे ते गेले, देवाघरी गेले. गाडगे बाबा यांचे मूळ नाव डेबू होते. डेबू व त्यांची आई मामाच्या आश्रयाला आली. आता घरात कोणीच नसल्यामुळे जेव्हा त्यांचा अंत झाला, जेव्हा त्यांचं निधन झालं त्याच्या वडिलांचं, तेव्हा डेबूला घेऊन त्याची आई कोणाकडे गेली, मामाकडे गेली. लबाड सावकाराने मामाला फसवले व लुबाडले. तेव्हाच डेबू 2 गोष्टी शिकला. म्हणजे जेव्हा ते मामाकडे आले तेव्हा एक सावकार, एक व्यापारी होता, तर त्यांनी काय केलं, डेबूच्या मामाला फसवलं, पैशासाठी फसवलं असेल. आणि त्याच्यावरून, या सगळ्या गोष्टीवरून डेबू काय एक असं म्हणतात ना की आपल्याला अनुभव येतो. आपल्याला कोणी फसवलं एखाद्या गोष्टी, तर आपण पुढच्या वेळेला म्हणजे तो माणूस शहाणा होतो, मतलब एकदम होशियार बनता है. मतलब एक बार फंसाने के बाद अच्छी तरह हम लोग ऐसा करते कि हाँ ध्यान रखते हैं हम लोग. तो वैसे ही 2 गोष्टी डेबू शिकला ह्याच्यावरून की मामाला फसवल्यामुळे एकतर व्यसनाला दूर ठेवले पाहिजे आणि प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. बघा या सगळ्या गोष्टीवरून तो काय शिकला डेबू, तर व्यसन करायचं नाही, बुरी आदते डालनी नहीं है बिलकुल भी, आणि शिक्षण घेतलं पाहिजे. आता तुमचे आईवडील पण तुम्हाला नेहमी सांगतात, अरे शिक रे, मतलब पढ़ाई करो. क्यों करो? उनका यही मानना है कि पढ़ाई से हम लोग अच्छे हो जाते हैं. तर त्याप्रमाणे डेबू स्वतःहून शिकला आहे ते की व्यसन करायचं नाही आणि भरपूर शिकायचं, म्हणजे माणूस काय होतो, बुद्धिमान होतो. डेबूने जे स्वतः जाणले तेच त्याने पुढे इतरांना सांगितले. म्हणजे डेबूला जेव्हा स्वतःला एखादा चांगला अनुभव किंवा वाईट अनुभव आला, तो त्यांनी लोकांशी शेअर केला आणि त्याचप्रमाणे तो इतरांना तो सांगत गेला की हे करू नका, हे करा, हे चांगलं आहे, ये अच्छा है तो ये करो, ये अच्छा नहीं है, यहाँ पे मत जाओ. ये सब डेबू ने उनको बताया. गाडगे बाबांचे वैशिष्ट्य असे आहे की कोणालाही कोणती गोष्ट सांगण्यापूर्वी ते ती प्रथम स्वतः आचरणात आणत. मतलब उनकी एक खासियत, वैशिष्ट्य मीन्स खासियत, एक क्वालिटी थी कि दूसरों को बताने से पहले वो खुद
पहले करते थे, उसके बाद वो दूसरों को बोलते थे। ना कि वो हम लोग ऐसा होता है ना, बहुत सारे लोग ऐसे होते हैं कि खुद तो कुछ करते नहीं है और दूसरों को बोलते रहते हैं कि तुम ये करो, तुम ये वो करो, तुम ये गलत कर रहे हो, और खुद तो गलत करते रहते हैं। तो वैसे गाडगे महाराज नहीं थे। संत गाडगे बाबा कैसे थे कि पहले खुद अपने आप को उस चीज़ को अपने आप में ढालते थे और उसके बाद दूसरों को बोलते थे। तर तुम्ही वैशिष्ट्याला डॅश करा। त्याच्यानंतर जनरीतीप्रमाणे त्यांचा विवाह झाला होता, उनकी शादी हो चुकी थी, पण ते संसारात कधीच रमले नाहीत। मतलब उन्होंने संसार में वो उनको मतलब अच्छा नहीं लगता था, तो वो नहीं रह पाए घर में। त्यांनी लोकांमध्ये जागृती करण्याचा वसा घेतला होता। मीन्स मैंने अभी बोला कि लोगों में जन जागृति, मतलब लोगों में बुराई नहीं है, लेकिन कभी कभी ऐसा होता है ना, बुराई से बुराई का शिकार हो जाते हैं हम लोग। तो वैसे बुरा मतलब जागृती लोक में लाना है, म्हणजे त्यांच्यामध्ये सांगायचं, प्रत्येक वेला अनाउंस करत राहायचं कि ये अच्छा नहीं है, आप यहाँ मत जाओ। क्योंकि पहले के ज़माने में भोंदूगिरी ज़्यादा होती थी या लोगों को फंसाना ज़्यादा होता था, तो वो भी उन्होंने किया है। और त्यांनी वसा घेतला होता, मतलब उनका एक एम था कि नहीं, मैं लोगों को अच्छा करके ही छोड़ूंगा, और पहले मैं स्टार्ट करूँगा और हमेशा मैं स्टार्ट करने के बाद, अच्छी चीज़ें मैं स्टार्ट करने के बाद मैं लोगों को बताऊँगा, ऐसे उनका मानना था। त्यामुळे बाबा गावोगावी खेडोपाडी सतत फिरत असत। मतलब वो गाँव गाँव सब जगह बार बार जाते रहते थे और लोगों को बताते रहते थे अपने खुद काम करते थे और लोगों को फिर बताते थे। अंगावर चिंध्या, एका हातात खराटा आणि एका हातात मडके, असा त्यांचा वेश असे। आता अंगावर चिंध्या मतलब उनके कपड़े भी अच्छे नहीं थे, फटे हुए हमेशा कपड़े रहते थे। एका हातात खराटा, खराटा म्हणजे झाड़ू था उनके हाथ में, आणि एका हातात मडकं असायचं, पॉट उनके पास। देखिए ये चित्र में दिखाई दिया है कि उनका वेश कैसा था, वो क्या क्या परिधान किया है, उन्होंने क्या क्या पहना है। देखिए, कोणत्याही गावी गेली की खराट्याने गाव झाडून स्वच्छ करत, तेव्हाच भाकरीचा तुकडा स्वीकारत। म्हणजे काय करायचे, क्या करते थे कि गांव में जाते थे और वहाँ पे पूरे जो गंदगी है गांव में वो साफ करते थे। ते साफ करत असत, गावाला विलेजमध्ये ते जाऊन साफ करत असत और उसके बाद ही वो खाना खाते थे। गाडगे बाबांनी आपले आयुष्य लोकांना शहाणे करण्यासाठी खर्च केले। मतलब उन्होंने क्या किया, अपना जो आयुष्य है, अपना लाइफ है, वो लोगों को होशियार बनाने में ही जुटा दिया। हातात झाडू व गाडग्याचे फुटके खापर घेऊन बाबा हिंडत, म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले। म्हणजे पहिलं त्यांचं नाव काय होतं, डेबू होतं, आणि त्याच्यानंतर त्यांचा जो वेश होता वो देखो उनका चित्र दिया हुआ है। वो हाथ में कैसे उनके मटके का कटोरी है, मटका है और झाड़ू भी है, एक चित्र में यहाँ पे दिया हुआ है। वो साफ कर रहे हैं तो वो झाड़ू भी दिखाया दिया है। तो ते तसं म्हणून ते काय, त्यांचं नाव गाडगे बाबा असं ठेवलं। गाडगे बाबा कोणत्याही एका जागी 2 दिवसाहून अधिक काळ राहत नसत। गाडगे बाबा एक ही जगह रहते नहीं थे, मतलब बहुत टाइम एक जगह नहीं रहते थे। लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जेथे जात तेथे स्वतः झाडलोट करत, और जहाँ पे भी जाते थे तिथे स्वच्छ करून म्हणजे झाडून साफ करायचे आणि लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचे। मतलब लोगों को बोलते थे कि स्वच्छता मतलब अच्छी तरह आप लोग कैसे कर सकते हो, क्लीन कैसे गांव रख सकते हो, उसका महत्व वो बताते थे।